कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जर त्यांना पारूच्या वेडिंग शूट मध्ये हवी आहे तर पारूचा नवरा म्हणून हरीशलाच मॉडेल म्हणून या शूट मध्ये घ्या। वहिनींना माहितीये का हे सगळं? हरीशच्या जागी तू उभा राहिलास लग्नाला हे माहितीये का त्यांना? आदित्य, अरे आता विचार करून काय उपयोग आहे? शूट तर झालं ना। आणि काय रे आदित्य, सतत तुझं सुरू असतं ना आईचा शब्द। मग आज काय झालं? विसरलास? काकू तू ना प्लीज आता काकू काही चुकीचं बोलत नाहीये। अरे पण आपण हे सगळं कंपनीच्याच फायद्यासाठी करत होतो ना। आणि आईनेच मॅकला शब्द दिला होता ना की तुम्हाला हवं तसं शूट करून मिळेल। आपण फक्त आईचा शब्द पडू दिला नाही, दॅट्स इट, एवढंच कळतं मला। प्रीतम, तू विसरतोयस का? हे शूट लाईव्ह होता, आईने बघितलं असणार शूट। नाही रे, मला नाही वाटत, ती तर मीटिंग मध्ये होती ना। आणि जरी बघितलं असेल तरी मी बोले नाही ओके। दादा, क्लायंटला जसं हवंय तसं शूट करून दिलंय आपण। आणि आईने विचारलं हरीश कुठे होता, हरीश शिवाय शूट कसं काय कंप्लीट केलं, मग काय उत्तर देशील? दादा, घरी जाऊन आपण आईचा मूड बघून निवांतपणे सांगू तिला, ओके? तू आत्ताच नको ना पॅनिक होऊ। इथलं शूट तर संपलं, आता खरा सीन घरी जाऊन सुरू होणार। योग्य वेळ बघून मीच भांड फोडेन, बरोबर ना? एनिवे, पारू कुठे आहे? तिचं आवरलं का? ओके, मी बघून येतो। एकदा का गळ्यात मंगळसूत्र पडलं ना बाळा की बाईने ते शेवटच्या श्वासापर्यंत काढायचं नसतं। हे माझं मंगळसूत्र आहे, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी हे नाही काढणार। पारू, तुझं आवरलं असेल तर निघूया। पारू, काय ग? आणि हे काय मंगळसूत्र नाही काढलंस अजून? राहिलं असेल आता काढून ठेव। आणि चल, दादा आणि काकू वाट बघतायत, चल। थांबा प्रीतम सर, हे माझं मंगळसूत्र आहे, माझा जीव गेला तरी मी हे मंगळसूत्र काढणार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।